नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अशी कथा ऐकणार आहोत जिथे गरिबीने कितीही अडथळे आणले तरीही मनातील स्वप्न हार मानली नाहीत. ही कथा आहे संघर्षाची, आशेची आणि उभारीची. लहानशा गावातील मोठे दुःख. सह्याद्रीच्या पायथ्याशी बसलेलं एक छोटंसं गाव. निसर्गवाडी. नावाप्रमाणेच गाव निसर्ग संपन्न होतं. पण निसर्गाची संपत्ती असूनही तिथले लोक मात्र गरीबच होते. त्या गावात राहायचा गणू. वयाने फक्त 11 वर्षाचा, पण डोळ्यात आयुष्याचा हजारो वर्षाचा अनुभव. घरात आई वडील, आजी आणि लहान बहीण लक्ष्मी. पण घरावर मात्र लक्ष्मीचा प्रसाद नव्हता. घर कौलारू, चहूबाजूंनी वाहणारा वारा, घरातील प्रत्येक जागेत दिसणारी गरिबी. गणूचे वडील शंकर फावडावाला म्हणून मजुरी करत. दिवस असला तर 2 वेळचं जेवण, दिवस नसला तर फक्त पाणी आणि कोरड्या पोळ्या. 2. गणू आणि त्याची आई घरी जनावरांची काळजी घ्यायची. पण एक दिवस एकच म्हातारी जनावरं आणि 2 कोंबड्या, त्यातून काय मिळणार? पण गरिबीच्या घरात एक गोष्ट मात्र खूप श्रीमंत होती: ममता, प्रेम आणि एकत्रपणा. गणूचे स्वप्न मात्र मोठे होते. त्याला शिकायचे होते, काहीतरी बनायचे होते, आपल्या घराला अंधारातून काढायचे होते. पण शाळेत जाण्यासाठी त्याला 100 रुपयाची फक्त शाळेची वहीही घरी परवडत नव्हती. गणूची स्वप्न आणि गणूची घराची वास्तविकता आता आपण जाणून घेऊ. एका दिवशी गणू शाळेतून आला आणि आईच्या हातात वही दिली. आई, मास्तरांनी उद्या प्रोजेक्ट आणायला सांगितलाय. नाही आणलं तर गुण कमी मिळतील असं बोलले आहेत. आईनं वही हातात घेतली, पण तिच्या डोळ्यात चिंता स्पष्ट दिसत होती. काय प्रोजेक्ट लागतोय? मॉडेल, माझं गाव. आईचं हृदयच तुटलं. गाव तर त्याच्या जगण्याचा एक भाग होतं, पण ते कागदावर उभं करण्यासाठी लागणारे सामान त्याच्या खिशात नव्हतं. आईने रात्रभर विचार करत बसली. शंकर घरी आला तेव्हा आईने प्रश्न विचारला, उद्या गणूला प्रोजेक्ट आहे, काही पैसे जमतायत का? शंकर हसला, पण तो हसून तुटलेल्या छपरातून येणाऱ्या थेंबासारखा हताश होत म्हणाला, आज काम मिळालंच नाही ताई. गणू सगळं ऐकत होता. त्याच्या मनात वादळ उठलं होतं. अशा गरिबीतून माणूस कसा बाहेर पडणार? स्वप्न बाळगायची तरी कशी? दुसऱ्या दिवशी गणू शाळेत जाण्याऐवजी गावाबाहेरच्या ओढ्याजवळ गेला. तो रडत बसला. त्याला वाटलं, कशाला जन्मलो इतक्या गरिबीत? का नाही स्वप्न पुरं करू शकलो? तेवढ्यातच एक माणूस तिथून जात होता. सुटबुटातला, मोठ्या शहरातून आलेला दिसत होता. त्याने गणूला पाहिलं आणि थांबला. काय रे, रडतोयस का? गणू काही बोलला नाही. माणूस जवळ आला आणि म्हणाला, मी मोहनराव देशमुख. शहरात मोठा उद्योग आहे माझा, पण तू रडतोयस ते कशामुळे? गणूनं घाबरत घाबरत सगळं सांगितलं. घरची परिस्थिती सांगितली. शाळा, प्रोजेक्ट, गरिबी आणि त्याची तुटलेली स्वप्न सर्व देखील सांगितलं. मोहनराव काही क्षण शांत राहिले. नंतर त्यांनी गणूच्या खांद्यावर हात ठेवला. बाळा, गरिबी म्हणजे फक्त पैशाची कमतरता नव्हे. गरिबी म्हणजे विचारांची कमतरता. खर्च करण्यापेक्षा सोडवण्याचे मार्ग शोधण्यातच श्रीमंती आहे. गणूला काही कळलं नाही. मोहनराव म्हणाले, चल, तुझं प्रोजेक्ट आपण दोघं बनवू. दोघं मिळून गावातून, जंगलातून, निसर्गवाडीतून फिरून साहित्य जमा करू लागले. कागद, जुन्या वह्यांची रिकामी पानं काढली. गोंद भाताच्या पेजेतून मॉडेलचे झाड, सुके काडे व हिरव्या पानातून घर, कागद, काटक्या आणि चिखलातून. गणूला विश्वासच बसत नव्हता की इतकं सुंदर मॉडेल गरीब साहित्याने तयार होतं. मोहनराव त्याला सांगत होते, बाळा, पैशांनी नाही, बुद्धीने माणूस श्रीमंत होतो. गरिबी हा दोष नाही, ती एक परीक्षा आहे. प्रोजेक्ट तयार झाल्यावर गणूची डोळे चमकत राहिली. दुसऱ्या दिवशी गणू ते मॉडेल घेऊन शाळेत गेला. सगळे मुलं रंगीत कागद, थर्माकॉल, प्लास्टिकचे महागडे साहित्य वापरून प्रोजेक्ट घेऊन आली होती. गणूचे मात्र मॉडेल साधं होतं, पण अतिशय सुंदर, नैसर्गिक. मास्टरांनी पाहिलं आणि थक्क झाले. मास्टरांनी बघितलं आणि ते थक्कच राहिले. हे इतकं सुंदर मॉडेल कोणी केलं? गणू लाजला.
सर मी आणि एक माणूस. कुठला माणूस? खूप चांगला. मास्तरांनी गणूचं मॉडेल पहिलं पारितोषिक ठरवलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. गणूला पहिल्यांदा जाणवलं, गरिबी तुमची ओळख नाही, तुम्ही काय बनू शकता हाच तुमचा खरा परिचय आहे. त्या संध्याकाळी मोहनराव गणूच्या घरी आले. आई वडील घाबरले. त्यांना वाटलं काहीतरी चूक झाली असावी. पण मोहनराव म्हणाले, तुमचा मुलगा खूप हुशार आहे. त्याला शिक्षणाची खूप किंमत कळते. मी त्याच्या पुढच्या शिक्षणाचा खर्च उचलतो. गणूचे आई वडील थक्क झाले. शंकर म्हणाला, साहेब आमच्याकडे काही परतफेड करण्याची ताकद नाही. मोहनराव हसले. परतफेड एका गोष्टीने करा. गणू मोठा झाल्यावर दुसऱ्या कोणाला अशीच मदत करेल. गणूच्या आयुष्यात तो दिवस सगळ्यात मोठा ठरला. काळ गेला. गणू शिकत राहिला. मेहनत, जिद्द, संघर्ष आणि मोहनरावाच्या मदतीने तो इंजिनियर झाला. शहरात मोठी नोकरी मिळाली. घराची परिस्थिती सुधारली. आई वडील सुखात. लक्ष्मी कॉलेजमध्ये जाऊ लागली. गणू गावाला गेला तेव्हा लोक म्हणत होते, गणू साहेब आले. गणूला हसू फुटलं. गरिबीचं पोर आज साहेब झालं. पण त्याला माहित होतं की हे सर्व शक्य झालंय एखाद्या अनोळखी माणसाच्या विश्वासाने. एका भाषणात गणूने सांगितलेले शब्द सगळ्यांच्या हृदयात घर करून गेले. गरिबी म्हणजे घरात पैसे नसणे नव्हे. गरिबी म्हणजे घरात पैसे नसणे नव्हे. गरिबी म्हणजे मनात आशा नसणे. जेव्हा माणूस प्रयत्न सोडतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने गरीब होतो. माझं बालपण कोरडं होतं, पण माझ्या घरातली माणसं प्रेमाने श्रीमंत होती. तेच माझं खरं धन. मोहनरावांनी जसं गणूला मदत केली तसंच गणूने पुढे गरीब विद्यार्थ्यांसाठी गणू शिक्षण निधी सुरू केला. गावात एक ग्रंथालय उभारलं. मोफत कोचिंग सुरू केले, क्लासेस. अनेक मुलं शिकायला लागली. गावाची संस्कृती बदलायला लागली. मोहनरावांनी तो बदल पाहिला आणि डोळे पाणावले. हा खरा परतावा आहे बाळा. गणू आपल्या लहानपणीच्या घरासमोर उभा होता. ते कौलारू घराकडे पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. जीवनातल्या खऱ्या संपत्तीची त्याला आठवण आली. आशा, जिद्द, माणुसकी, ध्येय, शिकल्याची इच्छातल्या खऱ्या संपत्तीची त्याला आठवण झाली. आणि मग त्याने आशा, जिद्द, माणुसकी, ध्येय आणि शिकण्याची इच्छा. तो म्हणाला, गरिबाचा खरा अर्थ म्हणजे परिस्थिती गरीब असू शकते, पण आपल्याला मनात मोठी स्वप्न असतील तर आपण कधीच गरीब राहत नाही. गरिबी हे एक पैशांची कमतरता नसते. विचार आणि ध्येय, संधीची कमतरता असते. मदत करायला मोठे पैसे लागत नाहीत, मोठं हृदय लागतं. समाजावर प्रभाव टाकणारा माणूस तोच जो आपल्या भूतकाळातून शिकतो आणि इतरांना मदत करतो. प्रत्येक गरीब घरात एक श्रीमंती असते, माणुसकी. स्वप्न जिंकतात, गरिबी नाही. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.